मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे चिखलदरा. तर तिथं जाऊन आम्ही फुल माहोल करणार आहे, एन्जॉय करणार आहे. तर आमच्या सोबत आदित्य भाऊ आहे, पण त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे ते काही येऊ शकत नाही. त्यांना आजच गाडी घेतलेली आहे. गाडी जर घेतली नसती त्यांना तर ते आज आपल्या या गाडीमध्ये असते. बस एंड. मित्रांनो, आता आम्ही चाललोय चिखलदरा. आता आम्ही जास्तीत जास्त 10 मिनिटात निघत आहे. आमचा मयूर उभरंडे यायचा बाकी आहे, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तर चला, आम्ही 6 जण जात आहोत चिखलदरा. मयूर, विशाल, शंतनू, अनिकेत, शुभम आणि मी, म्हणजेच ह्यांचा व्हर्च्युअल मित्र. सकाळी सकाळी आम्ही 5 ला पोहोचलो. जिल्हा बुलढाणा. सभी उर्ब लगेंगे अब अंदर रोड लगी पाउस अंदर एक चिखलदरा नगर गांव में. हाँ, कितनी रहती हो? वो आदमी के तो 20 रुपये लेती है. ठीक है, मतलब गाड़ी का 50 है. वहाँ पे आदमी का. ठीक. खोलो सर जी, गेट खोलो. तेथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वन विभागात एंट्रीसाठी 50 रुपयांची पावती फाडावी लागते. त्यानंतर आपल्याला आत एंट्री मिळते. अमरावती जिल्ह्यातलं हे एकमेव हिल स्टेशन जिथे निसर्ग आपल्या सगळ्या रंगात खोलतो. विदर्भाचा स्वर्ग म्हणजे चिखलदरा. सुमारे 1118 मीटर उंचीवर वसलेलं चिखलदरा वर्षभर हिरवागार राहतं. इथली सकाळ धुक्याने भरलेली आणि संध्याकाळ मावळत्या सूर्याने रंगलेली असते. फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचले आता चिखलदरामध्ये. आता छोटासा वॉटरफॉल दिसलाय आम्हाला. आता आम्ही जातो वॉटरफॉल. तुम्ही बघा, चिखलदरामध्ये आम्हाला हा छोटासा वॉटरफॉल दिसलाय मित्रांनो. तुम्ही बघू शकता. यायच्या वेळेस हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर हा छोटासा वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. आले तर नक्की व्हिजिट करा. अरे वा, आंघोळीची सोय पण भाऊ, आंघोळीची सोय. खरंच आंघोळ करून का जाते एवढं थंड याच्यात? हा आहे चिखलदऱ्याचा पहिला पॉइंट. इथे एन्जॉय करून आम्ही निघालो मग पुढच्या पॉइंटला. हो नाही कॅच नाही रे बाबा, इकडे डोकं फुटलं. चला व्हिडिओ चालू रे. डायरेक्ट डोकं फुटलं. त्या पोट दुखू लागलं वाढे. ते पडलं नाही भारी मोठं आहे रे. लय भारी पडलं ते डायरेक्ट डोक्यावर. इथून फोटो काढून खूप एन्जॉय केला आणि आता सरळ जाऊ मेन चिखलदरा. मित्रांनो, आता आम्ही पोहोचले शिवसागर पॉइंट मध्ये. आम्ही चिखलदराचा पहिला पॉइंट आम्ही बघतोय, ते तुम्ही बघू शकता. आता हा आमचा फर्स्ट पॉइंट आहे.
आता आम्ही समोर जाणार आहे, ते बघा तिकडे झिप लाईन पण दिसते. आता तिकडे मग जाणार आहे आपण, बघू आता तिकडनं जाऊ. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे शिवसागर पॉइंटवर आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू एकदम मोक्कार. हे बंटी भाऊ, मित्रांनो आम्ही टच झालेलो आहे शिवसागर पॉइंटला आणि इथे बघण्यासारखं काहीच नाही, एक फक्त पाण्याची टाकी आहे. हा आमचा विला बघू शकतात. तो आमचा विला, आमच्या आजचं राहायचं ठिकाण ते 21,000 रुपये विल्यावाल्यांनी घेतले आमच्याकडनं. आणि या टाकीतून येळगाव धरणात पाणी जाते असे म्हणतात. आणि बंटी भाऊ आता कटाळे माझ्या जिंदगीने आता जीव देणार नाही, मी उडी मारणार, मारुडी आणि खरंच उडी मारणार. हो यो गेले बंटी. हे बंटी भाऊ पूर्ण त्याच्या जिंदगीलाच वैतागलेले असल्यामुळे बंटी भाऊ उडी मारण्याचा प्रयत्न करताना ते चुकले आणि वाचले. आणि आम्हाला इथे मोठा साप दिसलेला आहे मित्रांनो. हा मोठा साप. मित्रांनो आता आलो आम्ही नागराज पॉइंटवर. तुम्ही नागराज भाऊ बघू शकता इकडे मागे. समोर 30 पॉइंट आहे आणि आता आमची गाडी समोर येत आहे. आता आम्ही जायचं डमरू पॉइंट वरती. चला डमरू पॉइंट. हा चला मित्रांनो आता आपण भेटू डमरू पॉइंटवर. गाडी हे लोणावळा करायचं तर लोणावळ्याचं होतं ना रे ते फुलं. अबे ते हुकलं झालं, मी वाटलं ते इटलच दाखवलं त्यानं हेमळ्यानं. चला डमरू पॉइंट, बंटी भाऊचा डमरू पॉइंट. बघू शकतात मित्रांनो तुम्ही डमरू पॉइंट. मित्रांनो बघू शकता. मित्रांनो इकून पहा पहिले, थांबा ब्लॉक नको बनवू. इकून पहा इकून उद्या हो सुरत लाईव्ह मटर पाहून घ्या तुम्ही मित्रांनो. सुरत लाईव्ह मटर नाही वाचलेले आहेत. खाल दाबली डायरेक्ट खाल दाबली. अरे मागची डिक्की उघडली. चांडक्या चांडक्या मागची डिक्की उघडली डबल. हट. आम्ही आलो मित्रांनो आणि आमची मागं फक्त डिक्कीचा प्रॉब्लेम लागलेला आहे. मित्रांनो आलोय आपण डमरू पॉइंट वरती. इथं फक्त एक डमरू आहे आणि समोर मस्त तलाव आहे. हो तलाव मस्त छोटाच आहे पण व्ह्यू खास आहे माहिती आहे. आता आपण समोर चाललोय मित्रांनो तिकडे आता बघू. तेव्हा नवीन झिपलाईनचं काम चालू आहे तिकडं. बघू आता तिकडे जाऊ. मित्रांनो बघू शकतात तुम्ही रोपेचं काम चालू आहे आणि आता आम्ही इकडे जाणार आहे. आणि हे एकदम फोटो पळ लवकर शुभे. बापरे आणि किती खाली चाललो. डमरू जाऊ का डमरू जाऊ. थोडेफार फोटो काढून मग निघालो पुढच्या पॉइंटवर. मित्रांनो आता पोहोचलेलो आहे हरिकेन पॉइंटवर. हा सॉरी टोपी सुरू टोपी विसरला. इथे मोठे गर्दी आली ना आता. जा तुम्ही आलो सर. चालत नाही कर मग येत नाही का खाली भेटेल ना. इथे जास्त गर्दी आली. हा चला चला स्क्रीन पैसे पाठवा. पेमेंट झालं का नाही. बा पेमेंटवर काम आलेलं आहे. पोहे वगैरे नाही भेटले, सीझन नाही आहे. बरं आपल्याला चहा घेऊ ना 3 चहा द्यायचा. चहा तर घेतो मग चहा नंतर घेणं पहिले म्हणतात. बाबा एक चहा द्या तुम्ही, यायच्या नंतर पाहत बसा. काय नाही बंटी भाऊ आधी चहा पिऊ दे. बरं आलू पकोडे द्या बरं. तू चहा नाही घेत का मग. नंतर एक चहा द्या सध्या अर्जंट मध्ये. पेमेंट झालं का नाही. दाखव शुभम भाऊ.
हावण्या मित्रांनो, सॉरी, बंटी खात आहे आलू पकोडा, आलू वडा आणि आलू पकोडा. आणि माझी काय वाटतं भूक लागेल म्हणता बंटी भाऊ. आणि शुभम भाऊ पैसे बोलवत आहे. खूप मोठा लॉस झालेला आहे ट्रेडिंग मध्ये त्यांना. बंटी भाऊ मिशी चोळताना बघू शकतात तुम्ही. आता हे आम्ही पेत आहे चहा, आणि चहा सोबत बघू शकता तुम्ही वातावरण. बंटी भाऊ काय खाऊ राहिले? आलू वडा, आलू पकोडा, सॉरी. बंटीचा आलू पकोडा आणि आमचा चहा नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो पंचबोल पॉइंटला. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे पंचबोल पॉइंटवर. आणि इथे फक्त माकड दिसत आहे. माकड, हे माकड आहे. आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू. आपल्या गाडीची काच लावून घे, गाडीत घुसरेल ते घरात. आता त्याच्या अंगावर भेटे ना ते. नाही रे बंट्या, लावेल का? मित्रांनो, आम्ही पोहोचलो होतो पंचबोल पॉइंट मध्ये. तुम्ही बघू शकता व्ह्यू. हे बघा, छोटासा वॉटरफॉल दिसलाय आम्हाला. कुठे वॉटरफॉल? वॉटरफॉल. शिव्या. थांब 100x न झूम करू. मित्रांनो, आता आम्हाला या एवढ्या मोठ्या दरीमध्ये काहीतरी दिसलेलं आहे. कुठे गेलं तरी? कुठे गेलं शिव्या? ते कुठे? हा, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, काहीतरी आहे ते. मित्रांनो, आमचा मित्र आता दही विकत आहे. पंचबोल या ठिकाणी एक तिथं खालून जाऊन बोलायला लागतं वाटतं. इकडून तवाच आवाज होता असा. काय म्हणायचं? दही घ्या, दही. पंचबोल पॉइंट हे चिखलदरा असलेले एक प्रसिद्ध दृश्यबिंदू आहे. येथे जर जोरात आवाज दिला तर तो कमी नाही तर 5दा प्रतिध्वनित होतो, असा लोकश्रुती आहे. यामुळे याला पंचबोल पॉइंट असे म्हणतात. आवाज तीव्रला पण मग ही जो पंचबोल पॉइंट आहे तो असा 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 असा. पंचबोल पॉइंट चिखलदरा. अरे पण येऊ का भारी बसली इथं. येऊ हरण चालतंय. कुठे गेल तू? हरण चालतंय. मित्रांनो, आता पंचबोल पॉइंट फिरून झाला. आता निघूया मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला. मोबाईल राहिला होता. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे व्याघ्र प्रकल्पात. बघू शकतात. इथं जरा ब्लॉक काढू. वाघ आहे म्हणजे तिकडे वाघ. बघू शकतात मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प. हा वाघ बघू शकता एक. हे काय बंटी भाऊ? भालू? हे काय भालू आहे का? भालू आहे का? अस्वल आहे रे. भालू. चला. अरे तू पंज बघ. अरे पंजे जाऊ दे. आधी तुम्हाला पहा बरं कुठं काय आहे सोयी तर लवकर. मित्रांनो, इथं असे पंजे दिसलेले आहे आम्हाला. पंजाबराव देशमुख. तुम्ही बघू शकता इथं आम्हाला कोल्ह. काय रे? ब्लॉग कोल्ह नाही. हा भाऊ, कोल्हा नाही ते माकड येते. रानमांजर आहे. रानमांजर. बंटी भाऊला सगळी जानकारी आहे. बंटी भाऊ यातूनच बाहेर गेलेले आहेत. बंटी भाऊ, आम्हाला थोडं गाईड करा तुम्ही आता. हो, झोक्यावर फोटो काढू भाऊ. चला. हा मित्रांनो, आता आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहे आणि यांना ते कधी बघितलेलं नाही. मी लहानपणी आलो होतो, मला माहिती आहे ते.
आपल्याला जायचं आहे धारेश्वर मंदिरात. मेळघाट चिखलदरा रेल्वे स्टेशन. यायला विचार लागला रेल्वे ना. स्टेशन. जाती का रेल्वे? हा रेल्वे जाती का? विचार लागला ना ते जाती का नाही रेल्वे जाते का म्हणा अकोलडीला. आकोर्डीला. कुठे जाते काय माहिती, इकडे जातात दांडेला. दांडेलेवटमध्ये. बाकीचं बी तिकीट असं म्हणे. ते काय काका चालू करू राहिले रेल्वे इंजिन. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. मेळघाट म्हणजे घाटांचे मिलनस्थान, बघू शकता कारण इथे अनेक व्याघ्र दर्या, प्रकल्प. टेकड्या आणि घाट एकत्र येतात. हे आमचे गाईड श्री बंटी भाऊ यांनी आम्हाला वाघ दाखवलेले आहे. बाप गार आहे खाली. मुंडी तिथं बाकी होतं बा आपला फोटो काढायचा. पण ते अरे ते बसू देत नाही म्हणे ना. कोण बसू देत रे. करे बंटी. आता व्याघ्र प्रकल्पातून आपण जाऊया गाविलगड किल्ल्यावर. तर चला. मित्रांनो, आम्ही आता चिखलदराच्या घाटामध्ये आता तुम्ही घाट बघू शकता. आता आमचे ड्रायव्हर झोपलेले आहेत. आमचे बंटी भाऊ आहेत, ती गाडी चालवत आहेत. आणि आमचे शुभम भाऊला आज माकराने एक पट्ट्या घेतल्या. डेंजर धुतलं डायरेक्ट शिवायले. आणि त्यांचे 1000 रुपये पण पडले. हा, शुभमचा दिवसच करावे आज. आणि आमच्या मित्राचा आज लागला 1000 रुपये हरवलेले आहेत. आणि मला खरंच शनी लागलं माहिती. शनी शिंगणापूरला गेले. शनी त्याच्यामुळे एकदा मयूर भाऊ एकदा म्हणून दाखवा. माकड म्हणजे शनी. आता आमच्या मित्राला एकच आहे, दही घ्या दही. तेच विकले. दही विकणे आता इकडे येऊन. दही विकले म्हणजे त्याचा तरी कमी 1000 रुपयाचा प्रॉफिट होईल. जे पडलेले ते तरी वापस आणाल तो. असं आहे ते. मित्रांनो, हे आहे गाविलगड किल्ल्याजवळील व्ह्यू पॉइंट. खोलवट अशी दरी. व्ह्यू पॉइंट किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आहे, जिथे उभं राहिल्यावर
खाली दिसणारी मेळघाटची खोल दरी व दूरवर दिसणारी हिरवीगार टेकड्या मन मोहून टाकतात. चला मित्रांनो, आता आम्ही जात आहे गाविळगड किल्ल्यावर आणि तुम्हाला दाखवतो गाविळगड किल्ला. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो चिखलदरामधील फेमस पॉइंट देवी पॉइंटला. पण हा पॉइंट आमच्यासाठी देवी पॉइंट नसून बंटी पॉइंट होता. कारण तुम्ही समोर बघून घ्या. मित्रांनो, चाललो आता आम्ही देवी पॉइंटकडे. देवी पॉइंटवर आलेलो आहे आणि इथे लहान लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे सामान आहेत. तुम्हाला दाखवू शकतो मी. तुम्ही बघू शकतात मित्रांनो. आता आम्ही निघालेले आहे देवी पॉइंटवरून आणि आता चाललेलो आहे भीमकुंड पॉइंटकडे. मित्रांनो, बंटी भाऊ नमस्कार म्हणा. बंटी भाऊ नमस्कार. आपला पोलीस मारतो. मित्रांनो बघू शकता नो प्लास्टिक झोन आणि खाली बघू शकता तुम्ही नुसतं प्लास्टिक. आता मयूर भरणार माझे पैसे. मित्रांनो, जंगल सफारीसाठी मी अनिकेत बंटी आम्ही चालू जंगल सफारीसाठी. हा तिघं आणि दोघं घरात आपलं गाडीत झोपलेले रेस्ट करत आहे. रेस्ट.
बघू शकता तुम्ही नुसतं गाड्या. बंटी आता इथे किती वेळ लागतो किती मग नप्पास मध्ये कायच पाहिजे तुला 50 मध्ये बिना पेट्रोलचीच नेणार मी. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत भीमकुंड पॉइंटकडे. आता आम्ही पोहोचलेलो आहे सायकल पॉईंटवर आणि आता आम्ही चालवणार आहे सायकल. तिकीट पाहिजे ना, तिकीट कितीचं बघून घ्या. ना यार रुकले म्हणजे तर मित्रांनो, समोरच्या व्लॉगसाठी स्टोरेज कमी असल्यामुळे हा व्लॉग इथेच संपवूया. हो घ्या भाऊ. आता मस्त गावरान गुळाचा चहा आलेला आहे. हा अजून चिखलदऱ्याच्या सुप्रसिद्ध चहा आहे. चिखलदऱ्याची ओळख ही चिखलदऱ्याची ओळख सुप्रसिद्ध चहा आहे. मावा, रबडी, दही, खस्ता, कलाकंद सर्व मिळेल. आली कधी चिखलदऱ्यातच आवश्यक भेट द्या.